आणि आता एक नजर टाकणार आहोत महत्त्वाच्या घडामोडींवरती सुपरफास्ट रूपात फटाफट। राज्यभरातील सर्व ग्रामपंचायत आजपासून 3 दिवस बंद राहणार। विविध मागण्यांसाठी अखिल भारतीय सरपंच परिषदेसह राज्यभरातील ग्रामपंचायतींचा संप। अमरावती नागपूर महामार्गावरील अपघाताची मुख्यमंत्री शिंदेंकडून पाहणी, अपघातातील जखमींची शिंदेंकडून विचारपूस। 24 डिसेंबरच्या अल्टिमेटम आधी मनोज जरांगेंची बीडमध्ये इशारा सभा, 23 डिसेंबरला सोलापूर रोडवरील पाटील मैदानावरती 100 एकरावर सभा। बीडमध्ये 23 डिसेंबरला मनोज जरांगेंची सभा, सभेसाठी मराठा समन्वयकांच्या गावागावात बैठका, सभेला 10 ते 12 लाख समाज बांधव एकत्रित येण्याची शक्यता। अंतरवाली सराटी आणि बीडमधल्या दगडफेक जाळपोळीतल्या 12 ते 15 आरोपींना नोटीस, दाखल गुन्ह्यांसंदर्भात तपास होणार। कल्याण डोंबिवलीमध्ये उद्या पाणी पुरवठा बंद, तर बुधवारी कमी दाबाने पाणी पुरवठा होण्याची शक्यता। 12वी तसंच मोहिली आणि नेतिवली इथल्या जलशुद्धीकरण केंद्रांच्या देखभाल दुरुस्तीसाठी पाणी पुरवठा बंद। आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत करवीर निवासिनी अंबाबाईच्या दर्शनासाठी कोल्हापुरात, अंबाबाई मंदिर परिसरात कडक सुरक्षा व्यवस्था। जळगावातल्या पिंपराळा रेल्वे उड्डाण पुलाचे नितीन गडकरींच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने लोकार्पण, वाहतुकीसाठी रेल्वे उड्डाण पूल झाला खुला। जळगावात रेल्वे उड्डाण पुलाच्या लोकार्पण सोहळ्याच्या आमंत्रण पत्रिकेत नावं नसल्यानं मंत्र्यांची नाराजी। पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि मंत्री गिरीश महाजनांनी जाहीरपणे व्यक्त केली नाराजी। वाशिमच्या वाईशेत शिवारामध्ये वन्य प्राण्यांचा हैदोस, तूर पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान, वन विभागानं वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची शेतकऱ्यांची मागणी। जळगावच्या 40 गावात दूध उत्पादक शेतकरी आक्रमक, दूध रस्त्यावरती ओतून शेतकऱ्यांकडून रास्ता रोको आंदोलन, दूध दर वाढीसाठी ही मागणी। अकोल्याच्या मूर्तिजापूर तालुक्यामध्ये लाखपुरीमध्ये अवकाळी पावसानं हरभऱ्याचं प्रचंड नुकसान, शेतकऱ्यांना 4 एकर हरभऱ्यावरती फिरवला नांगर। हिंगोलीमध्ये अवकाळी पावसानं हरभऱ्यावरती रोगाचा प्रादुर्भाव, फवारणी करूनही रोग आटोक्यात येत नसल्यानं शेतकऱ्यांना हरभऱ्यावर फिरवला रोटावेटर। जळगाव जिल्ह्यातल्या काही तालुके नुकसानीच्या यादीतून वगळल्यानं शेतकरी आक्रमक, केंद्रीय पथकानं नुकसानग्रस्त भागात पाहणी न केल्यानं शेतकऱ्यांचा संताप। बुलढाणा जिल्ह्यात अवकाळी पावसानंतर आता पूर पिकांवरती आळीचं संकट, जिल्ह्यातील 82,977 हेक्टर पिकावरचं पीक धोक्यात। यवतमाळच्या खुल्या बाजारामध्ये सोयाबीनचे दर घसरले, क्विंटल मागे 800 रुपयांची घसरण, बाजारपेठेत सोयाबीन विक्रीसाठी आणण्याची प्रक्रिया थांबली, बाजारातील आवक थांबल्यानं व्यापारी चिंतेत। गोंदिया जिल्ह्यामध्ये हत्तीच्या कळपाचा हैदोस, अर्जुनी मोरगाव तालुक्यामध्ये पिकांची नासाडी, वन विभागानं अजूनही पंचनामे केले नाहीत, शेतकऱ्यांचा आरोप। जळगाव जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना पीक विम्याच्या परताव्याचे 378 कोटी रुपये देण्यास सुरुवात, भाजप खासदार उन्मेष पाटील यांची माहिती। नांदेड जिल्ह्यामध्ये सततच्या ढगाळ वातावरणामुळे तुरीच्या पिकाला फटका, उत्पन्न घटण्याची शक्यता, दुष्काळ जाहीर करून तात्काळ मदत करण्याची मागणी। नंदुरबार बाजार समिती 15 दिवसानंतर सुरू, बाजार समितीमध्ये मिरचीची आवक, शेतकऱ्यांकडून मिरची तोडणीला वेग। सांगलीच्या जत तालुक्यामध्ये दुष्काळी 8 गावांचा पाणी प्रश्न अखेर मिटला, मोठे जल्लोषात पार पडला म्हैसाळ सिंचन योजनेमध्ये आलेल्या पाण्याचा पूजन सोहळा। साताऱ्यातल्या शिवथरमध्ये लोणंद रस्त्यावरती दूध दर वाढीसाठी निषेध आंदोलन, शेतकरी संघटना, किसान मंच आणि महाराष्ट्र राज्य यांच्याकडून शासनाचा निषेध। पुण्याच्या भोरमध्ये वयोवृद्ध महिलेस सोन्याचं आमिष दाखवून 2 तोळ्यांचं मंगळसूत्र पळवल्याची घटना, पोलिसात अज्ञात 3 चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल। नांदेडमधल्या देगलूर तालुक्यामध्ये मुजळगा गावामध्ये लोकवर्गणीतनं जिल्हा परिषद शाळेची सजावट, न्यायाधीश तहसीलदारांसह प्रशासकीय अधिकाऱ्यांची शाळेला भेट। भंडाऱ्यामध्ये विविध मागण्यांसाठी ओबीसी सेवा संघाचं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन, ओबीसींची जातीनिहाय जनगणना करण्यास इतर मागण्यांसाठी आंदोलन। वाशिम जिल्ह्यामध्ये अंगणवाडी सेविकांच्या संपांचा 1176 अंगणवाड्यांना फटका, अति तीव्र आणि तीव्र कुपोषित गटातील बालकांना या संदर्भ सेवाही मिळणं आता कठीण, कुपोषित बालकांच्या आरोग्याचा प्रश्न आणखी गंभीर होण्याची शक्यता। पुण्यामध्ये विमाननगर भागात सलग 2 दिवस अतिक्रमण हटाव मोहीम, बांधकाम विभाग आणि नगर रस्ता क्षेत्रीय कार्यालयाच्या कारवाईत तब्बल 76 मिळकतींवरती हातोडा। अलिबागमध्ये कबड्डी सामना सुरू असताना प्रेक्षकांसह गॅलरी कोसळली, गरुडपाडा इथं कबड्डीचे सामने सुरू असताना प्रेक्षक गॅलरी कोसळल्यानं अपघात, 4 जण जखमी।
धुळे जिल्ह्यातल्या शिंदखेडामधल्या आरोपींना एकाच गुन्ह्यात दोघांना दुहेरी जन्मठेपेची शिक्षा। जिल्ह्यातल्या पशुवैद्यकीय अधिकारी घरी जात असताना आरोपींनी केली होती हत्या। जळगावच्या बोदवडमधल्या एकनाथ खडसे समर्थकांचा भाजपमध्ये प्रवेश, मंत्री गिरीश महाजनांच्या हस्ते पक्षप्रवेश। जोपर्यंत जुहे काठापूरचं पाणी हिंगणीमध्ये येत नाही तोपर्यंत निवडणूक लढणार नाही, आमदार जयकुमार गोरे यांचा निर्धार। उपमुख्यमंत्री अजित पवार यांची गडचिरोलीमध्ये कोनसरी लोह खनिज प्रकल्पाला भेट। जानेवारीमध्ये गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते कोनसरी लोह खनिज प्रकल्पाचं उद्घाटन होणार। साताऱ्याच्या कोरेगाव तालुक्यातल्या धासुर्णे इथं ज्ञानेश्वरी पारायण सोहळा। दिंडीमध्ये आमदार महेश शिंदे यांनी हरिनामाच्या गजरावरती धरला ठेका। वर्ध्याच्या सेलूमध्ये आरोग्य संकल्प अभियानांतर्गत आरोग्य तपासणी आणि औषधोपचार शिबिर। आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयाकडून आयोजन। 2000 रुग्णांची आरोग्य तपासणी। शेतकरी नेते रविकांत तुपकर यांचे 19 डिसेंबरला नागपूर अधिवेशनावरती हल्लाबोल आंदोलन। सरकारला दिलेली 15 डिसेंबरची तारीख संपूनही मागण्या मान्य न झाल्यानं पुन्हा एकदा आंदोलनाचं हत्यार उभारणार। लोणावळ्याजवळ राजमाची सनसेट पॉइंट जवळ बसचा अपघातात 12 प्रवासी किरकोळ जखमी। पुण्यामध्ये मागील 2 दिवसापासून थंडी वाढली। 10 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद। आणखी 2 दिवस तापमानात घट होण्याची शक्यता। जळगावातल्या धरणगाव तालुक्यामध्ये नांदेड गावामध्ये बस सेवा पूर्ववत। एसटी वाहकाला मारहाण केल्यानं तब्बल महिन्याभरापासून एसटी सेवा बंद। धुळे जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाचा आवळ्यावरती परिणाम। आवळा आणि बोरांच्या उत्पादनामध्ये घट, अपेक्षित भावही नसल्यानं शेतकरी नाराज। नंदुरबार तळोदा स्थानकातनं पुरेशा बस नाहीत। ग्रामीण भागातून येणाऱ्या विद्यार्थ्यांचं आणि नागरिकांचं बस अभावी नुकसान।